संपला अंधार, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, लागल्या वाटा दिसाया. मराठी विज्ञान परिषद आणि मराठी भाषा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण महोत्सवी अर्थात 50व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन प्रसंगी आयोजित पद्मश्री सौ पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या गायनाच्या कार्यक्रमात उपस्थित तमाम विज्ञानप्रेमी रसिकांचे मनःपूर्वक स्वागत. कार्यक्रमास सुरुवात करण्यापूर्वी पद्मजाताईंचा थोडक्यात ओळख करून देतोय. आज मायक्रोबायोलॉजी या विषयात पदवीधर असलेल्या पद्मजा यांची भारतीय शास्त्रीय गायनातील तालीम वयाच्या 18व्या वर्षी पद्मविभूषण पंडित जसराज यांच्याकडे सुरू झाली. पाहता पाहता एका वर्षाच्या आत सुरसिंगार स्पर्धेत अव्वल स्थानी त्या पोहोचल्या. त्यांच्या या यशाची तारीफ दस्तूरखुद्द श्रीरामचंद्र, सलील चौधरी आणि जयदेव या दिग्गज संगीतकारांनी केली. पुढे पदवीनंतर त्यांनी संगीत साधनेस आपलं ध्येय मानलं आणि आज ख्याल, ठुमरी, टप्पा आदी भारतीय शास्त्रोक्त संगीतातील तसेच सुगम संगीतातील गझल, भावगीत, भजन या संगीत प्रकारात त्यांचा हातखंडा आहे. तरुण आहे रात्र अजूनी ही स्वर्गीय सुरेश भट यांची गझल दूरदर्शनवरील भारतरत्न लतादीदींच्या कार्यक्रमात आणि हृदयनाथांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एकट्याने गायली. त्यांच्या गायकीच्या ताकदीची चुणूक त्यावेळेस सर्वांनी अनुभवली. सुप्रसिद्ध सारंगी वादक पद्मविभूषण पंडित रामनारायण यांच्याकडे त्यांनी पुढलं शिक्षण घेतलं. त्याचप्रमाणे नंतर प्रसिद्ध संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचीही तालीम त्यांना मिळाली. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त आहेत. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा SD बर्मन पुरस्कार, शास्त्रीय गायनावर आधारित सर्वोत्कृष्ट गाण्यासाठीचा मिया तानसेन पुरस्कार आणि भारत निर्माण पुरस्कार, माणिक वर्मा पुरस्कार, राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठित असा पद्मश्री पुरस्कार, बिग FM पुरस्कार, टॉप ग्रेड आर्टिस्ट सन्मान आकाशवाणी आणि दूरदर्शनद्वारे दिला गेलेला. देश विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्याचा विस्ताराने उल्लेख मी येथे टाळतोय, परंतु प्रामुख्याने इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, आखाती देश आदी ठिकाणी त्यांच्या गायनाचा आस्वाद रसिकांना घेता आलाय. आजवर त्यांचे गाण्याचे काही अल्बम प्रकाशित झालेत. त्यात प्रामुख्याने उल्लेख केलाच पाहिजे असे ही शुभ्र फुलांची ज्वाला, रंग बावरा श्रावण आणि घर नाचले नाचले हे अल्बम. मराठीतील दिग्गज कवी कुसुमाग्रज, इंदिरा संत, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शंकर रामाणी, सुरेश भट, ग्रेस, शांताबाई शेळके यांच्या संगीतबद्ध कवितांचे हे 3 अल्बम. त्यांचा जिंदगी की जुबां हा गझलांचा अल्बम, अनुप जलोटा यांनी संगीतबद्ध केलेल्या भजनांचा मंगलदीप हा अल्बम आणि सुफी गायकी ढंगातल्या हिंदी गाण्यांचा रंग हा अल्बम. भारतरत्न माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचा गीत नया गाता हूं हा अल्बम आणि माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या कवितांचा येऊ घातलेला अल्बम. अमेरिकेतील एका कार्यक्रमात त्यांच्या गायनाची तारीफ करताना भारतरत्न लतादीदी म्हणाल्या होत्या, आय सी अ स्पार्क इन दिस गर्ल, यंग गर्ल पद्मजा फेणाणी. शी इज एक्स्ट्रीमली टॅलेंटेड with an outstanding voice and she is my hope. त्यांच्या गायनाची स्तुती करण्यात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते स्वर्गीय कुसुमाग्रज, स्वर्गीय पु ल देशपांडे, डॉक्टर रफिक झकेरिया, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध पाकिस्तानी शायर कातिल शिफाय आणि अहमद फराज आदींचा समावेश आहे.
त्यांच्या गाण्याच्या मैफिली सातत्याने होत असतात, त्याविषयी आपण ऐकतोच. मंगलदीप ही मराठी भावगीतं आणि कवितांची मैफल, भक्तिरंग ही वेगवेगळ्या संतांच्या रचनांवरची मैफल, महफिले गझल ही गालिब, दाग, जिगर, बहादूर शाह जफर, अहमद फराज आणि डॉक्टर बशीर बद्र यांच्या रचनाही त्या गातात. तेरे सूर और मेरे गीत ही त्यांची 1950 ते 70 या दशकादरम्यान गाजलेल्या हिंदी गाण्यांची मैफल. थोडक्यात त्यांची मी आता ओळख करून दिली आहे. त्याच्याही पलीकडे त्यांच्या गायनाविषयी बरंच काही बोलता येईल, परंतु आजचे त्यांचे जे सुश्राव्य गायन आणि आपण यांच्या आड मी यायचं नाही असं ठरवलंय, कारण ते गायन ऐकण्याची मलाही उत्सुकता आहे, उत्कंठा आहे. सूत्र मी पद्मजाताईंकडे सुपूर्द करतो. पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर. हॅलो 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 हॅलो. मंगलदीप परिवारातर्फे आपणा सर्वांना आमचा अत्यंत प्रेमपूर्वक असा नमस्कार. आज अखिल भारतीय विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा या कार्यक्रमात या ऐतिहासिक क्षणाला आमच्या मंगलदीपचं आयोजन केल्याबद्दल पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी सर, आदरणीय सुखात्मे सर, त्यांनी निसर्गातल्या ऊर्जेबद्दल इतकं सहज सुंदर आत्ता सांगताना मराठीत ते देखील वर्णन करताना ऐकलं, खूप छान वाटलं सर. देवधर सर, डॉक्टर जगताप सर आणि सर्व आयोजक मंडळी, तसंच डॉक्टर मानसी राजरक्ष यांचे मी अत्यंत मनापासून सुरुवातीलाच आभार मानते. आदरणीय डॉक्टर नारळीकर सर, डॉक्टर काकोडकर सर आणि इथे उपस्थित सर्व शास्त्रज्ञांना खरंच पाहण्याकरता मी या कार्यक्रमाची जेव्हा विचारणा झाली तेव्हा मी लगेच हो सांगितलं, कारण ज्यांना आम्ही आमचे हिरो म्हणून आम्ही बघतो, लहानपणापासून आम्ही जे विज्ञानाच्या पुस्तकात वाचत आलो त्यांना इथे पाहायला मिळणार, ऐकायला मिळणार. आपण सर्वांना मनापासून मी धन्यवाद देते. विशेष म्हणजे हा सोहळा भारतीय आण्विक ऊर्जेच्या प्रकल्पाचे शिल्पकार असलेल्या साक्षात होमी भाभांच्या BARC मध्ये संपन्न होत आहे. हा माझ्यासाठी फार सुंदर योग आहे. आज मी पहिल्यांदाच इथे आले. आज इथं सारी अत्यंत बुद्धिमान, विद्वान, महान मंडळी सगळे दिसत आहेत. न हि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखी दुसरी पवित्र गोष्ट कुठलीच नाही या सर्व जगतामध्ये. तेव्हा प्रथम विद्यादाता गणेशाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. माझ्या कार्यक्रमात मी गाते, गुणगुणते आणि आपणा सगळ्यांना विनंती आहे, जिथे जिथे तुम्हाला वाटेल की आपण गुणगुणावं, गावं, तर अगदी जरूर माझी विनंती आहे, गा. आपल्या शेजारी पाहू नका, किती मोठे शास्त्रज्ञ असलेत तरी. अर्थात कोणी परमेश्वराला मानतं, कोणी नाही, कोणी कुठल्या अनाम शक्तीला मानतं, परंतु आपण सगळे एकत्र गाऊया आणि आनंद घेऊया.
हरी शब्द साधे सोपे सरळ आहे. मंगलचरणा गजानना गजवदना शुभानना. मंगलचरणा गजानना मंगलचरणा गजानना मंगलचरणा गजानना मंगलचरणा गजानना मंगलचरणा गजानना गजवदना गजवदना विद्यादायक विद्यादायक बुद्धिप्रदायक विद्यादायक बुद्धिप्रदायक गजानना
सुखदायक कला साधक तू सुखदायक कला साधक तू सुखदायक कला साधक Vani saga ma ma re re pa gari gari sa pa ma ba ma ga ma gari ga sa tu sukhdayak kala sadhak tu sukhdayak kala sadhak tu sukhdayak गजानना वारी नंदना गजानना वारी नंदना गजानना मंगल चरणा गजानना मंगल चरणा गजानना मंगल चरणा गजानना असंच आम्हाला प्रोत्साहन द्या. यानंतर एक कविवर्य शंकर रामाणींची मी कविता सादर करणार आहे. 1996-97च्या सुमाराला त्यांची एक कविता पत्ररूपाने माझ्या ओंजळीत आली, अगदी ऐन दिवाळीमध्ये. त्यांचं अक्षर अतिशय क्लिष्ट असल्यामुळे मी आमच्या खालच्या केमिस्टकडे गेले. सॉरी आहे, तसे सगळे डॉक्टर आहेत, परंतु आणि आश्चर्य म्हणजे त्याने पटापटा पटापटा वाचून दाखवले. दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले. आणि ही गंमत म्हणजे शब्द मिळाल्यानंतर मला एकदा एका स्पेशल जागी म्हणजे न्हाणीगृहात मला याचे स्वर पटापटा सुचायला लागले, अक्षरशः दिवे लागल्यासारखे. न्हाणीघरी अशी स्पेशल जागा आहे की बहुतेक तुमच्यातले काही जण माझ्याशी सहमत असाल की तिथे मनाचं कॉन्सन्ट्रेशन झालं की बऱ्याच नवनवीन कल्पना गोष्टी सुचत असतात. आणि अगदी आर्किमिडीजलाही त्याचा सिद्धांत सुचल्यानंतर तो त्या ध्यानमग्न अवस्थेत बाहेर आला, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तसंच कधी कधी वाटतं की ही कविता शंकर रामाणींच्या ऐवजी थोर शास्त्रज्ञ एडिसनला जर मिळाली असती आणि त्याने विजेच्या दिव्याचा शोध लावल्यानंतर युरेका युरेका म्हणण्याच्या ऐवजी दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले, दिठींच्या दिशा खोल तेजाळताना कुणी जागले रे कुणी जागले, असं त्याने कदाचित म्हटलं असतं. त्या काळी विजेच्या दिव्याचा शोध लावून आणि असे अनेक शोध लावून एडिसनने संपूर्ण जग दैदिप्यमान केलं, उजळवलं. असे आणि तुमच्यासारख्या विद्वान मंडळींनीही समाजाला असं भरभरून दिलेलं आहे की कुणी जागले रे कुणी जागले. तेव्हा आपण सारे एकत्र गाऊन हा हॉल तरी सुरांनी उजळवूया, चालेल ना? क्या बात आहे. तुमच्यातला उत्साह पाहून मला खूप आनंद होतोय, भरून येते. असंच पण थोडं मोठ्याने गा.
वर्तले गे माये, नवल वर्तले गे माये. रिक्वेस्ट, 2 पानं प्लीज काढून टाकशील. माझे हिरो इतके समोर इथे वाजवायतील फुकट आहेत, त्यामुळे जोरदार वाजवा. थँक्यू. नवल वर्तले गे माये, नवल वर्तले गे माये, नवल वर्तले गे माये. उजळला प्रकाशो, नवल वर्तले गे माये. उजळला प्रकाशो, मनाची अंधाराचा होतसे विनाश. मनाची अंधाराचा होतसे विनाश. मनाची अंधाराचा होतसे विनाश. तमाच्या तळाशी दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे. तमाच्या तळाशी दिवे लागले, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले. तमाच्या तळाशी दिवे लागले. विठींच्या दिशा खोलती जाळताना, विठींच्या दिशा खोलती जाळताना. कुणी जागले रे, कुणी जागले, कुणी जागले रे, कुणी जागले. दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले. रित्या उजळी दाटली पुष्पवृष्टी, रित्या उजळी दाटली पुष्पवृष्टी. असे झाड पैलाड मानावले, रित्या उजळी दाटली पुष्पवृष्टी. असे झाड पैलाड मानावले. तिथे मोकळा मी मला हुंगीताना, तिथे मोकळा मी मला हुंगीताना. पुरी गंध कल्लोळुनी फाकली, पुरी गंध कल्लोळुनी फाकली. दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले. उभ्या रोम रोमातुनी चैत्रवाटा, उभ्या रोम रोमातुनी चैत्रवाटा. कुणी देहयात्रेत या गुंतले, कुणी देहयात्रेत या गुंतले. आरक्त त्याच्या कृपेच्या कडात, आरक्त त्याच्या कृपेच्या कडात. उषा सुप्त ओठात थंबले, उषा सुप्त ओठात थंबले, उषा सुप्त ओठात थंबले. उषा
उषासुक्त ओठात उथंबले, उषासुक्त ओठात उथंबले, ज्ञानेन तुयेषा नाशित तेषामादित्यवज्ञानम् प्रकाशयति तत्परम् उषासुक्त ओठात उथंबले, उषासुक्त ओठात उथंबले, उषासुक्त ओठात उथंबले, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले, कोणी जागले रे, कोणी जागले रे, उषासुक्त ओठात उथंबले, उषासुक्त ओठात उथंबले, उषासुक्त ओठात उथंबले. आमची प्रगती पुस्तकं पाहून आमचे आई वडील पण हेच गाणं म्हणायचे, दिवे लावले रे, दिवे लावले. हेच शिकल्याचं आठवतंय की थोर शास्त्रज्ञ, वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीशचंद्र बोसांनी वनस्पतींना देखील इतर प्राणीमात्रांप्रमाणे जीव असतो, त्याही श्वासोच्छ्वास करतात असं सिद्ध केलेलं आम्ही वाचलेलं आहे. पण कवी मंडळी जरा अजून मला वाटतं 4 पावलं पुढेच असतात. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या शब्दात अनेकदा केवळ सजीव गोष्टीच नाही तर निसर्गातल्या संपूर्ण अगदी निर्जीवातल्या निर्जीव गोष्टींना सुद्धा त्यांच्या शब्दामध्ये जिवंत करण्याची ताकद आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीचं, स्पेशल व्यक्तींचं स्वागत करताना, वेलकम करताना त्या म्हणतात, सोन चाफ्याची पाऊले, 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 दारा बांधता तोरण, घर नाचले नाचले, दारा बांधता तोरण, घर नाचले नाचले, आज येणार अंगणी, आज येणार अंगणी, सोन चाफ्याची पाऊले, सोन चाफ्याची पाऊले, सोन चाफ्याची पाऊले. अगदी 8 दिवसांपूर्वी हा हॉल असा नव्हता, तुमच्या स्वागतासाठी सजलाय. भिंती रंगल्या स्वप्नांनी, झाल्या गजांच्या कर्दळी, भिंती रंगल्या स्वप्नांनी, झाल्या गजांच्या कर्दळी, दार नटून उभेच नाही मिटायाची बोली, दार नटून उभेच नाही मिटायाची बोली, नाही मिटायाची बोली, नाही मिटायाची बोली, दारा बांधता तोरण, घर नाचले नाचले. सूर्यकिरण म्हणाले, घालू दारात रांगोळी.
जो उन्हाचा कवळसा पडतो त्याच्यामुळे जी रांगोळी तयार होते, सूर्य किरणावाली घालू दारात रांगोळी, सूर्य किरणावाली घालू दारात रांगोळी, शिंपू पायावरी दव, शिंपू पायावरी दव, म्हणीवरून पागोळी, शिंपू पायावरी दव, म्हणीवरून पागोळी, म्हणीवरून पागोळी, म्हणीवरून पागोळी, दारा बांधता तोरण, घर नाचले नाचली, आज येणार अंगणी, आज येणार अंगणी, सोन चाफ्याची पाऊले, सोन चाफ्याची पाऊले, सोन चाफ्याची पाऊले. भरून जळ फुलांनी बाग म्हणेल हरून, भरून जळ फुलांनी बाग म्हणेल हरून, देईन मी आशीर्वाद, केळ म्हणाली हसून, देईन मी आशीर्वाद, केळ म्हणाली हसून, केळ म्हणाली हसून, केळ म्हणाली हसून, दारा बांधता तोरण, घर नाचले नाचली, आज येणार अंगणी, आज येणार अंगणी, सोन चाफ्याची पाऊले, सोन चाफ्याची पाऊले, सोन चाफ्याची पाऊले, सोन चाफ्याची पाऊले. तुम्ही सगळेच सोनचाफ्याच्या पावलांनी इथे आलात, स्वागत. मला वाटतं शास्त्रज्ञ हा नेहमी मोठी कल्पनेची झेप घेतो आणि त्याचं स्वप्न सत्यात उतरवतो. खरं आहे ना? स्वप्नास सत्य असते सामील जाहलेले, हेच खरं आहे. परंतु कवीच्या बाबतीत मात्र, जे ना देश पाडगावकरांच्याही बाबतीत म्हणावं लागेल, कारण मध्यंतरी शुक्र हा ग्रह की तारा असं विचारल्यानंतर अनेक सुजाण मंडळींनी अगदी सहज तारा असं उत्तर दिलं. पाडगावकरांची प्रतिभाच इतकी जबरदस्त आहे की शुक्र तारा मंदावारासारख्या लोकप्रिय गाण्यांमुळे शुक्र हा नक्कीच तारा आहे असा सगळ्यांचा ग्रह आहे. पण माझा काही आग्रह नाही हा, तुम्ही काही म्हणा, कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा, अनुसरले मी आपुल्याचं म्हणा. माझ्या पहिल्या सीडीतली ही शुभ्रफुलांची ज्वाला यातल्या 4 ओळी पाडगावकरांना, त्यांना श्रद्धांजली म्हणून सादर करते. मी तुझी कोणी नव्हती, तुझी कोणी नव्हती आणि कोणी नाही, तुझी कोणी नव्हती आणि कोणी नाही. विसर सर्व घडलेले, विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही, मी तुझी कुणी नव्हती. झुरते
झुरते बन माडांचे आणि शुक्रतारा भरतीचे स्वप्न बघत विकल हा किनारा रंग रंग विरले रे खिन्न दिशा दाई विसर सर्व घडलेले विसर सर्व घडलेले विसर तू मलाही मी तुझी कोणी नव्हती का चुकल्या वाटा अन का घडल्या भेटी का चुकल्या वाटा अन का घडल्या भेटी का जपले दव हळवे का जपले दव हळवे गीत तुझ्यासाठी सूर सूर उडले रे सूर सूर उडले रे हृदया या प्रवाही विसर सर्व घडलेले विसर तो मलाही मी तुझी कोणी नव्हती मी तुझी कोणी नव्हती. मराठीतले दुसरे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करते कविवर्य कुसुमाग्रजांचं पृथ्वीचं प्रेमगीत सादर करते. सूर्याच्या आकंठ प्रेमात असलेली पृथ्वी म्हणते, मला मोहवण्यासाठी सुधांशू म्हणजे चंद्र, शुक्र, मंगळ, ध्रुव, धूमकेतू या साऱ्यांचीच शर्यत लागलेली आहे. हर प्रकारे ते मला मोहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण मी मात्र ग्रहमालेतील सर्वात तेजस्वी असलेल्या सूर्यावर भाळले. इतर सर्वजण सूर्यापुढे माझ्यासाठी काजवेच आहेत. ती सूर्याला म्हणते, दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकिती दिव्य उल्का फुले. दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकिती दिव्य उल्का फुले. परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा, सूर्याला म्हणते, परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले. मला वाटते विश्व अंधारले. या टाळ्या कुसुमाग्रजांना. तिच्यातली स्त्री म्हणते, परिभव्य ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. परिभव्य ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे. तुझी दूरता त्याहुनी साहवे. एका कणखर स्त्रीचं पृथ्वीचं अंतर्मन यातून दिसून येतं. स्थिर स्थिती सिद्धांत मांडणारे आणि ज्यांचं आकाशाशी नातं जडलेलं आहे असे महान खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर जयंतराव नारळीकर यांना हे गीत अर्पण करते. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाईल. हे गीत स्वरबद्ध करत असताना पृथ्वीचं स्वतःभोवतीचं आणि सूर्याभोवतीचं परिवलन आणि परिभ्रमण असं संगीतात मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.
युगामागुनी चालली रे युगेही युगामागुनी चालली रे युगेही करावी किती भास्करा वंचना युगामागुनी चालली रे युगेही करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतीची याचना युगामागुनी चालली रे युगेही युगामागुनी चालली रे युगेही. आधी होतं ते परिवलन, आता परिभ्रमण. युगामागुनी चालली रे युगेही युगामागुनी चालली रे युगेही करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतीची याचना युगामागुनी चालली रे युगेही. नटोनी थटोनी दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरीटा किती दिव्य उल्का फुले परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले युगामागुनी चालली रे युगेही युगामागुनी चालली रे युगेही. तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचोनिया दिव्य तेज कण तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचोनिया दिव्य तेज कण मला मोहवाया बघे हा सुधांशु मला मोहवाया बघे हा सुधांशु तपाचार स्वीकारुनी दारुण युगामागुनी चालली रे युगेही. पिसारा प्रभेचा उभारून दारी पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ करी याचना करी याचना प्रीतीची लाजुनी लाल होनिया लाजरा मंगळ लाजरा मंगळ. निराशेत संन्यस्त होऊन बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव पिसाटा परी केस पिंजारुनी हा पिसाटा परी केस पिंजारुनी हा करी धूमकेतू कधी आर्जव युगामागुनी चालली रे युगेही
ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. परी भव्य ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळाचा, नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळाचा. तुझी दूरता त्याहुनी साहवे, तुझी दूरता त्याहुनी साहवे. युगामागुनी चालली रे युगे, युगामागुनी चालली रे युगे. सुरेश भट माझे गुरुजी, यांचं संगीत पद्मश्री पंडित हृदयनाथजी मंगेशकर, आणि माझी पहिली फिल्म निवडुंग. चालेल ना? अजूनही सुगंध येईल दुलईचा मोगरीचा, अजूनही सुगंध येईल दुलईचा मोगरीचा. गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली, केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे. उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे, मिटले 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 चुकून डोळे. हरवून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे.
40 वारत होते. बरोबर गायले नाही. कुठला अंतर गाऊ? ओहो, तुमच्या इथे ना अनेक स्वयंप्रकाशी दैदिप्यमान तारे असताना आम्ही या टाळ्या उरले उरात काही आवाज चांदण्याचे म्हणून घरी घेऊन जाणार आहोत.
उरले ते पुरात काही उरले पुरात नाही आज चांदण्याचे आम्ही धर्तीवर आणलेले आहेत चांदण्या. उरले पुरात काही आवाज चांदण्याचे आकाश तारकांचे आकाश तारकांचे उचलून रात्र गेली आकाश तारकांचे आकाश तारकांचे आकाश तारकांचे आकाश तारकांचे. मनासी मोही सुहास्य तुझे. मास्टर दीनानाथांची ही बंदिश मला साक्षात त्यांच्या चिरंजीवांकडनं शिकायला मिळाली हे माझं थोर भाग्य. सुहास्य तुझे मनासी मोही जशी न मोही सुधा सुराही सुहास्य तुझे मनासी मोही जशी नाही सुधा सुराही सुहास्य तुझे तुझ्या लोचनी तुझ्या लोचनी प्रकाश विरसे तुझ्या लोचनी प्रकाश विरसे जयासी लाजे नभ चंद्रिकाही तव यवनाचा तव यवनाचा तव यवनाचा तव यवनाचा तव यवनाचा तव यवनाचा. तव यवनाचा तव यवनाचा तव यवनाचा तव यवनाचा तव यवनाचा वसंत शोभे तव यवनाचा वसंत शोभे जयासी लोभे बघ कोकिळ सुहास्य मी माझं हरपून वगैरे गाणी घेणार होते, परंतु मानसी मला जर प्लीज सांगशील की किती वेळ 4 गाणी घेऊ का 2 गाणी घेऊ, किती वेळ आहे? मज हरपून बसले ग मी मज हरपून बसले ग मी मज हरपून बसले मी मज हरपून बसले
लख लखने ग दिसला मग तो दिसला मग तो देवकी नंदना दिसला मग तो देवकी नंदन दिसला मग तो देवकी नंदन अनमी डोळे मिटले ग मी मज हरपून मी मज हरपून मी मज हरपून. तुमचा हा इतका सुंदर प्रतिसाद पाहून मी माझं हरपून बसलेलं असतं. हा महामंत्र ज्यांनी दिला, तसंच 1998च्या पोखरणच्या अणुचाचणीनंतर भारताची ज्ञान आणि विज्ञानातील प्रगती यांचं महत्त्व ज्यांनी अधोरेखित केलं, असे आपल्या सर्वांचे अत्यंत लाडके आणि लोकप्रिय माजी पंतप्रधान आदरणीय श्री अटल बिहारी वाजपेयीजींची कविता मी आता सादर करते. पण त्यापूर्वी एकच मिनिट मी घडलेला एक किस्सा सांगू इच्छिते. सांगू ना, कारण तो इथे अत्यंत महत्त्वाचा आहे. 9 ऑगस्ट 1997 रोजी अटलजी खासदार असताना त्यांची माझी प्रथम भेट झाली. मी त्यांची कविता गाते हे त्यांना कळल्यानंतर ते म्हणाले, मेरी कविता तो कोई गा नहीं सकता क्योंकि मैंने वो मुखछन में लिखी है. मी त्वरित त्यांची कविता त्यांच्यासमोर गाऊन दाखवल्यानंतर त्यांनी उभं राहून टाळ्या वाजवून ते मला म्हणाले, ये तालियां मेरी कविता के लिए नहीं बल्कि आपके सुरों के लिए हैं. हा माझा फार मोठा बहुमान होता. 31 डिसेंबर 97ला त्यांच्या परवानगीने आम्ही 8 कविता गाणी त्यांची रेकॉर्ड केली स्वरबद्ध करून. त्यानंतर इलेक्शन्स अनाऊन्स होऊन सर्वांचंच महत्भाग्य म्हणजे अटलजी पंतप्रधान झाले. त्यांना या सर्व कवितांचं रेकॉर्डिंग ऐकवण्याकरता आम्ही बरंच आधी अपॉइंटमेंट घेऊन 13 मे 1998ला दिल्लीला पोचलो. परंतु तिथं तर वेगळंच चित्र दिसत होतं. त्या दिवशी पेपरमध्ये पोखरण अणुचाचणीबद्दल वाचून आम्ही मात्र गार झालो होतो. परंतु आणि गार का झालो होतो की अटलजींच्या भेटीबद्दल आम्ही साशंक होतो. कारण त्या दिवशी PM हाऊसने अगदी अमेरिकन दूतावासाचे फोनसुद्धा नाकारल्याचं आम्हाला कळलं. शेवटी प्रयत्नांनी 3 मिनटं आमची भेट ठरली. PM हाऊस संपूर्ण चॅनल, पत्रकार, मीडियावाल्यांनी खचाखच वेढलं होतं. परंतु आत गेल्यानंतर अटलजींना त्यांच्या कविता ऐकवल्यानंतर त्यांनी चक्क 20 मिनटं ते सर्व ताणतणाव विसरून त्यात तल्लीन झाले, रममाण झाले. तणावाचे काही क्षण दूर करून आम्ही अटलजींना त्यांच्या कवितेचा आनंद देऊ शकलो याचा मलाच जास्त आनंद झाला. 11 ते 13 मेच्या या अणुचाचणीने शांतताप्रिय भारताने इतर देशांना हम भी कुछ कम नहीं हे दाखवून दिले. हा प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाचा क्षण होता. आणि आज या अणुचाचणीच्या मुख्य चमूचे तसंच थोरियमवर आधारित भारतीय अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक असलेल्या डॉक्टर अनिल काकोडकर साहेबांना मी अभिवादन करते. मी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात. क्या बात आहे. आपण सगळे आमचे आदर्श आहात. गीत सादर करते. आमच्या आयुष्यात आले आहेत एवढ्या थोर मंडळींना आम्ही जवळून पाहतोय, त्यांना आमची गाणी अर्पण करतोय. हे भाग्य दिल्याबद्दल मानसी तुझे आभार. अटलजींची मेरी 51 कविता आहे हा जो कविता संग्रह जेव्हा मी वाचला तेव्हा मला त्यांच्या विचारांनी इतकं
वेढून टाकलं. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा. हार मानणार नाही कितीही कठीण प्रसंग आला तरी. रार नहीं ठानूंगा और ऐसा काम करके दिखाऊंगा कि काल के कपाल पर लिखता मिटाता हूं. काळाच्या भाळावर देखील लिहिण्याची आणि पुसून सुद्धा टाकण्याची माझ्यामध्ये मी क्षमता निर्माण करेन. गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ. टूटे हुए तारों से फूटे वासंती स्वर, टूटे हुए तारों से फूटे वासंती स्वर. पत्थर की छाती में उग आया नव अंकुर. झरे सब पीले पात कोयल की कुहकरा. झरे सब पीले पात कोयल की कुहकरात. प्राची में अरुणिमा की, प्राची में अरुणिमा की रेख देख पाता हूँ. गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ. टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी. टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी. अंतर को चीर बैठा पलकों पर ठिठकी. टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी. अंतर को चीर बैठा पलकों पर ठिठकी. हार नहीं मानूंगा, हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा. काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ. गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ. मानसी 2 का 3 गाणी एवढंच सांग. म्हणू हा. अनेकदा आम्ही असं ऐकलं की विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालून पाऊस पडला जातो, खोटा पाऊस. परंतु माझ्याजवळ कुठलंही मशीन नाही. पण एक कविता कवयित्री शुभदा सुभेदार यांची अशी आहे की जे गाणं गायल्यानंतर अनेकदा आज पडेल असं सांगता येत नाही, पण अनेकदा अगदी डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे. सगळे साथीदारी साक्षी आहेतच. आत्ता अगदी 12 ऑक्टोबरला जळगावलाही आमचा जिथे कार्यक्रम होता तिथेच फक्त धुवाधार पावसाने एवढं झोडपून काढलं की सगळं तंबूच खाली आले. पण एक मात्र खरं आहे की मगासपासून ना टाळ्यांचा पाऊस जो इथे पडतो आहे तो आम्हाला खूप सुखावतोय. मनापासून धन्यवाद.
कृष्ण होऊन ये तू बाळ कृष्ण होऊन ये दुडू दुडू ये धावत ये दुडू दुडू धावत ये दुडू 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 धावत ये शीतगंध घेऊन ये तू शीतगंध घेऊन ये शीतगंध घेऊन ये शीतगंध घेऊन ये तू शीतगंध घेऊन ये शीतधुंद होऊन ये मेघारे हो मेघारे तू गरजत ये बरसत ये मेघारे हो मेघारे मेघारे हो मेघारे मेघारे हो मेघारे 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 फनी 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 सानी 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 गणनीळा गणनीळा लढीवाळा जुलमू नको जुलमू नको जुलमू नको हिंदुळा शावर अजयो शावर जाके डुगडुग बजा बेटा शावर अजयो शावर अजयो जमुना किनारे मोरा गाँव जमुना किनारे मोरा गाँव शावर अजयो शावर अजयो शावर अशा गायचो मी. त्याच्यानंतर मी बाळासाहेबांचे एक अभंग सादर करते. मी भारतरत्न झाले म्हणून काय झालं आपल्या समोर एक बाळ हा माझा सर्वात आवडता संगीतकार. असं त्या म्हणतात हा, मी नाही. पनी 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 नि सा नि सा नि सा नि सा पनी 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 नि सा नि सा नि सा नि सा हरे 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 सा नि सा नि सा नि सा पनी 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 नि सा नि सा नि सा नि सा रे हरे 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 सा नि सा नि सा नि सा नि सा रे मा रे मा रे मा सा रे नि सा रे मा रे मा सा रे नि सा प सा नि बनी 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 रे सा रे सा रे सा रे सा रे मा रे मा सारे मा रे मा रे मा सा नि मा रे मा रे मा सा नि सारे मा रे मा सारे नि सा प सा नि सारे सारे पा सारे ग सा
इतकी ज्यांनी अप्रतिम सुंदर साथ दिली त्यांची मी पुन्हा एकदा नावं सांगते. त्रिगुण पटवर्धन, आज सुट्टी असल्यामुळे जज साहेबांची हातोडी घेऊन ते इथे आलेले आहेत. दुसऱ्या हार्मोनियमवर आणि साईड रिदम माझी शिष्या सोनाली बोरकर, जी बालमोहन शाळेत शिक्षिका आहे संगीताची. नंतर BMCमध्ये कार्यकारी अभियंता असलेले महेश खानोलकर
संगीतकार आणि प्रत्येकजण वेगवेगळं वैशिष्ट्यही धारण करून आहे. अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण असं वादन महेश माझ्याबरोबर गेली 34 वर्ष वादन करत आहेत, याच्यासाठी सुद्धा टाळ्या द्या. हार्मोनियमवर मंदार पारखी, स्वतः संगीतकार, उत्तम गायक. आमचे सर्वात महत्त्वाचे साऊंड इंजिनियर राजेश दाभोळकर. कारण माझा आवाज त्यांच्यामुळेच तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि माझी थोडक्यात ओळख करून देणारे विनायकराव कुठे गेले? हां, इथे विनायक साहेब कर्णिक. शेवटचं गीत आपण वंदे मातरम घेणार आहोत. संपूर्ण वंदे मातरम या कार्यक्रमात मी घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक कार्यक्रम बाहेर अत्यंत इंटरेस्टिंग आहे. आत्तापर्यंत माझी बडबड तुम्ही सहन केलीत आणि कदाचित कुठेतरी काहीतरी चुकून बोलेन म्हणून मी माझे विचार मी स्वतः लिहिलेत, ते एक अर्धा मिनिट वाचते. संगीत आणि शास्त्रज्ञ यांचं एक अनोखं आंतरिक नातं आहे. आपल्यापैकीही काही जण संगीताशी कनेक्टेड असतील. आपल्या देशाचे मिसाईल मॅन यांची आज आठवण येते. आणि ते विद्यार्थ्यांचेही अतिशय लाडके राष्ट्रपती आदरणीय डॉक्टर अब्दुल कलाम साहेब, तेही अतिशय उत्तम वीणावादन करीत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच. त्यांनाही एकदा त्यांच्यासाठी अफाट काम करून ठेवलंय. एकदा माझा दिल्लीत संसदेत कार्यक्रम होता. तिथे त्या कार्यक्रमात आम्हाला डॉक्टर राजा रामण्णांना आम्ही स्वतः आमच्या शेजारी पियानो वाजवताना आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. हे आमचं सौभाग्य. अतिशय सुंदर वादन केलं होतं. फॅबियोला गियानोटी ही स्त्री वैज्ञानिकही उत्तम पियानो वाजवी. एवढंच नव्हे तर हर्षलसारख्या मूळच्या संगीतकारानं सूर्यमालेतील 7व्या ग्रहाचा युरेनसचा शोध लावून मग खगोलशास्त्रज्ञ म्हणून त्याची जगात ओळख निर्माण झाली. अहो, हा कार्यक्रम ठरल्यापासून मी रोज पेपर वाचतेय शोधून शोधून, पण माझ्या ज्ञानात मात्र भर पडली. माझं प्रगती पुस्तक सुधारलं. आता माझे आईवडील कधीही दिवे लागले रे गाणं म्हणणार नाही. विश्वातला प्रत्येक शास्त्रज्ञ हा देशासाठी झटत असतो, मानवाच्या कल्याणासाठी झटत असतो. ज्ञानेश्वरी तर विश्वकल्याणाचं सार आहे. शेवटी वंदे मातरम गाऊन मी सर्व महान आपल्या देशाच्या शिल्पकारांना वंदन करते. ज्यांना शक्य असेल त्यांनी उभं राहा, ज्यांना शक्य नसेल त्यांनी अवश्य बसा. आपणही बसलात तरी. पुनश्च एक वार सर्व आयोजकांचे, माझ्या साथीदारांचे आणि आपले मनपूर्वक आभार. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजला सुफला मलयज शीतला सस्य श्यामला
वन्दे मातरम्। शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरम्। वन्दे कोटि कोटि कंठा कलकलनिनाद करले कोटि कोटि भुजधृत खर करवारे कोटि कोटि कंठा कलकलनिनाद करले कोटि कोटि भुजधृत खर करवारे अवला बहुबालधारिणी नमामि तारिणी रिपुदलवारिणी मातरम्। वन्दे मातरम्। वन्दे मातरम्। तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही रिद्धी तुम्ही मर्म तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही रिद्धी तुम्ही मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही वा शक्ति त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही वा शक्ति हृदये तुम्ही वा भक्ति तुम्हाराय प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरम्। वन्दे मातरम्। त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि अमलाम् अतुलां सुफलां सुजलां सुफलां मातरम्। वन्दे मातरम्। वन्दे मातरम्। श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणी भरणी मातरम्। वन्दे मातरम्। वन्दे मातरम्। वन्दे मातरम्। भारत माता की वंदे मातरम।